मला एक प्रश्न देते. असा प्रश्न विचारते की जीवनात मध्ये तुमच्या जीवनामध्ये टोटल किती ग्रह वक्री होतात? म्हणजे तुमच्या पूर्ण आयुष्यामध्ये समजा 70 वर्ष आयुष्य आहे, तर तुमच्या या आयुष्यामध्ये पूर्ण 70 वर्षात किती ग्रह टोटल ग्रह वक्री होतात आणि किती वेळा होतात? सांगता येईल? मॅडम, शनी दरवर्षीच वर्षातून एका एका राशीत वक्रा होतो ना, म्हणजे हा, बघा कसं सांगायचं. पूर्ण ह्याच्यामध्ये मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे 5 ग्रह आहेत, अंतर्वर्ती आणि बहिर्वर्ती. ते वक्री होतात. तर प्लुटो, नेपच्यून, हर्षल मध्ये सोडा. प्लुटो, नेपच्यून, हर्षलला घेऊ नका. हे 5 ग्रह बघा. आता त्याच्यामध्ये शनी वर्षातून एक वेळा वक्री होतो. गुरु एक वेळा वक्री होतो. मंगळ 2 वर्षातून एकदा वक्री होतो. म्हणजे 1 वर्षात त्याला 0.5 मार्क द्या. शुक्र 8 वर्षामध्ये 5 वेळा वक्री होतो, त्याला 0.5 द्या 1 वर्षासाठी. बुध 3 वेळा वक्री होतो वर्षातून, म्हणजे टोटल बुध हा टोटल 3 वेळा वक्री होतो. म्हणजे टोटल किती झाली? गुरुचे 1 वर्ष, शनीचे 1 वर्ष, 2, मंगळ आणि शुक्राचे 3, आणि हे 3 6 6 वेळा वक्री झाले. आता गुरु शनी 2 वर्ष, मंगळ शुक्र 1 वर्ष, बुध 3, म्हणजे टोटल 6 झाले. आता 70 वर्ष आयुष्य आहे तुमचं. तर 7 × 6, 7 × 42, म्हणजे 420 वेळा 70 वर्षामध्ये ग्रह हे वक्री होणार. हे कॅल्क्युलेशन आहे. आणि तसंच ते 2 वेळा वक्री होताना स्तंभी आणि मार्गी होताना स्तंभी 2 वेळा, म्हणजे असे 12 वेळा स्तंभी होतात वर्षाला. समजलं? आता राहू आहे. राहू 2025चा कसा काढायचा? 2025चा राहू बरोबर एक्झॅक्ट कसा काढायचा? तर 2025चं कॉन्स्टंट आहे 337. 337 घ्या. 1 वर्षामध्ये राहू 19.5 चालतो. 1 वर्षामध्ये तर 1.5 ऍड करत जायचे. आता लिहा. जानेवारीमध्ये 1.5, फेब्रुवारीमध्ये 3, मार्चमध्ये 4.5. म्हणजे परत परत सांगा ना राहूचं. राहूचं कॉन्स्टंट आहे 337, 337. 1 वर्षामध्ये राहू 19.5 जातो, तर त्याच्यामध्ये 1.5 ऍड करत जायचे. तर जानेवारीमध्ये 1.5, फेब्रुवारीमध्ये 3 लिहा, मार्चमध्ये 4.5 म्हणजे 5 पकडा, एप्रिलमध्ये 6, मे मध्ये 7.5, जूनमध्ये 9, जुलैमध्ये 10.30, ऑगस्टमध्ये 12, सप्टेंबरमध्ये 13.30, 14 पकडा. मे मध्ये किती मॅडम? मे मे पक्ष मध्ये सांगा ना. 7.5 म्हणजे 8 पकडा. जूनमध्ये 9, जुलैमध्ये 10.30, ऑगस्टमध्ये 12,
सप्टेंबरमध्ये 13.13, ऑक्टोबरमध्ये 15, नोव्हेंबरमध्ये 16.13 म्हणजे 17 पकडा, आणि डिसेंबरमध्ये 18. हे दीड दीड 1.1.5 ऍड करत जायचे महिन्याला. हा, आता ह्याचा फॉर्म्युला असा आहे, राहू कसा काढायचा वर्षाचा. फॉर्म्युला असा आहे की कॉन्स्टंट मायनस महिना डिवायडेड बाय 30, कॉन्स्टंट मायनस महिना डिवायडेड बाय 30. आता समजा 5 ऑगस्टचा पटकन राहू काढायचा आहे तुम्हाला, 5 ऑगस्टचा. तर कॉन्स्टंट 337, ऑगस्टचे किती लिहिलेत? 12. ऑगस्टचे किती लिहिलेत? 12. 337 मधून 12 गेले 325. 325 डिवायडेड बाय 30 करा. 3×10=300. 10 राशी पूर्ण, आणि वरती किती? 300 आणि वरती 25 राहिले, म्हणजे 10 राशी पूर्ण 25 अंश. बघा, 5 ऑगस्टला 10 राशी पूर्ण म्हणजे कुंभेचा 25 अंश असणार. हे समजलं काय? काय परत सांगू? मॅडम पुन्हा सांगा ना. बघा, 5 ऑगस्ट ची राहू काढायचं आपल्याला पटकन, 5 ऑगस्टचा. तर 337 हे कॉन्स्टंट आहे. त्या 337 मध्ये ऑगस्टच्या महिन्याच्या खाली आपण 12 लिहिलेले आहेत. ऑगस्टच्या खाली किती लिहिले आहेत? 12. तर 337 मधून 12 गेले 325. 325ला भागिले 30 केलं तर 10 ते 300 आणि वरचे 25, म्हणजे 10 राशी पूर्ण 25 अंश. म्हणजे 5 ऑगस्टला कुंभेचा 25 अंश, 10 राशी पूर्ण म्हणजे कुंभेचा 25 अंश राहू असणार. समजलं हे? 12 नोव्हेंबर. हो होय मॅडम. हा, 12 नोव्हेंबरचा काढा. नोव्हेंबरच्या खाली 17 आहे. मॅडम हा सांगितलं आता. हा, आता काय सांगितलं? मी जरा जॉईन होत होते परत. 12 नोव्हेंबरचा काढा. कुंभे 30 अंश आहे का? बरोबर. 10 राशी पूर्ण आणि 20 फक्त 20 अंश. 10 बरोबर राशी पूर्ण 20 अंश. बरोबर बरोबर, एक्झॅक्टली. 10 राशी पूर्ण 20 अंश. 15 फेब्रुवारीचा काढा. असं प्रत्येक वर्षाचा काढू शकतो आपण राहू. मॅडम 10 राशी पूर्ण 34 अंश येते. नाही, 34 नाही, मग कुंभ पूर्ण 11 पूर्ण आणि 4 अंश येईल. हम्म. नाही नाही, 10 पूर्ण 4 अंश फेब्रुवारीचा आहे ना? फेब्रुवारीचा ना, मग 337 फेब्रुवारीचा हा मायनस कुंभ मीनेचा 3. होता ना, बरोबर. 11 पूर्ण. 11 मीने मध्ये हो. मीने मध्ये मीने होता मध्ये 5 अंश चार असेल. अंश हा, बरोबर आहे. 15 फेब्रुवारीचा मीन राशीतला 4 अंश. आता 20 डिसेंबरचा काढा.
समजले काय सगळ्यांना? अगदी सोपं आहे. 10 राशी कुंभे पूर्ण आणि 19 कलदा. हा कुंभेत 19 अंश. कुंभेचे 19 अंश बरोबर. समजलं काय सगळ्यांना? मॅडम हो. डिसेंबरचा किती ना कॉन्स्टंट डिसेंबरचा किती नंबर आहे? डिसेंबरचे 18 आहेत ना. बघा 337 मधून 18 गेले 319. 319 डिवायडेड बाय 30 तर कुंभेमध्ये 19 अंश. 300 ते 300 वरचे अंश म्हणजे हा. बघायची 300 गरज पण नाही. 30ने डिवाइड करायची गरज नाहीये. हो. मॅडम हे डायरेक्ट तुम्ही कॉन्स्टंट कसे वरचे काढायचे? हा कॉन्स्टंट कसे काढायचे? कॉन्स्टंट सांगितले ना मी सगळे. आता हा 337 दिला ना राहूचा. ऑक्टोबरचं सांगा की नंबर ऑक्टोबरचं राहिलेलं यायचं. ऑक्टोबर ऑक्टोबरचे 15 आहेत. 337 कसे दिले तुम्ही आम्हाला? 337 हे काढलेले आहेत. 337 आता 3 जुलैचे काढा. वरचे फक्त अंश धरा. मॅडम 10.30 आहे तर मग काय 11 घ्यायचं का? नाही ते कसं बघा 337 मधून 11 गेले किती राहिले? अच्छा 11 घ्यायचं ना? हा जुलैचे 11 दिले आहे ना 10.30. नाही 10.30 दिले. हा मग 11 घ्यायचे. मग ते पॉइंट आहेत ते 11 पूर्ण 11 करायचे. मध्ये पूर्ण करा. हा. ओके 30च्या पुढे जातं म्हणून. हा. हम्म. 26. 26 म्हणजे 26 अंश कुंभेत 26 अंश. कुंभेचे मॅडम 26 कुंभे 26 अंश. बरोबर. कुंभेचे 26 अंश. समजलं नाही? ही कुंडली आहे 6/9/2001. 1951 मुंबई. ही करिअर साठी नोकरी कधी मिळाली त्याची. मीन लग्न आहे. चंद्र 2nd हाऊस मध्ये, शनी 3rd मध्ये, गुरु आणि राहू 4थात, पंचमात शुक्र, षष्ठात रवी, सप्तमात बुध, दशमात मंगळ केतू आणि हर्षल नेपच्यून लाभात. हा IT इंजिनियर म्हणजे रिसर्च आर्टिफिशियल AI आहे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स फंक्शन. नवीन सॉफ्टवेअर बनवायचं. याचं शिक्षण झालं VGTI मध्ये. बेंगलोरला जॉब आहे सॅमसंग मध्ये. ऍडव्हान्स फंक्शन मध्ये ह्युमन इंटेलिजन्सचं हे आहे म्हणजे कॉम्प्युटर टू परफॉर्म करायचं अ व्हरायटी ऑफ ऍडव्हान्स फंक्शन ह्युमन इंटेलिजन्स AI. उत्तरा भाद्रपदाचं 3रं चरण पूर्णमोश. रास मेष आहे. लग्नेश जो आहे गुरु आणि राष्ट्राधिपती मंगळ. लग्नेश गुरु आणि राष्ट्राधिपती मंगळ हे एकमेकांच्या दृष्टीत आहे. लग्नेश गुरु राहुयुक्त आहे म्हणजे परिस्थिती खराब आहे त्यांची. वडिलांना पण यश नाहीये.
पण आता ही दोन मुलं आहेत, एक बहीण आणि एक भाऊ, दोन्ही चांगलं करतात. गुरु आणि राहू, लग्नेश गुरु राहू युक्त. गुरु आणि राहू ज्या राशीमध्ये आहे त्याचा अधिपती बुध हा बलवान आहे. आद्रा नक्षत्रामध्ये गुरु आहे आणि राहू आहे. तर आद्रा नक्षत्र हे तांत्रिक शिक्षण, सॉफ्टवेअर, इंटेलेक्च्युअल आहे नक्षत्र. नवीन क्रिएशन करणं, फक्त हे बिघडलेलं नसावं नक्षत्र. तर गुरु आणि बुध आद्रा नक्षत्रामध्ये कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीसाठी चांगलं आहे. शनी आणि बुध, शनी आणि बुधाचा त्रिकोण योग आहे हा. हा चांगला आहे, चिकाटी भरपूर आहे. मूळ नक्षत्रात मंगळ आहे, लग्नावर मंगळाची दृष्टी आहे, त्याच्यामुळे तापट आहे. वडिलांना मूळ नक्षत्रामुळे वडिलांना पायाचा प्रॉब्लेम आहे. इथे रवी बलवान आहे, त्याच्यामुळे आयुर्दाय वडिलांचं पण भरपूर आहे. रवी बलवान आहे. रवी चांगला. मॅडम एक विचार, ही काल बघितली त्या मुलीचा भाऊ आहे का हा? हो हो. हा, ते तुम्ही म्हणलात आपण ती पण घेऊ म्हणून. हा, ती पण घेऊ. हा, सॉरी. विवाहाचं घेतली होती ना. हा, कालची ती. हा, तिचा भाऊ आहे. हा, मला तेच वाटतच होतं. हा. चंद्रकुंडलीच्या पंचमात बलवान रवी आहे. मंगळ केतू युक्त, त्याच्यामुळे घराचा प्रॉब्लेम आहे. मंगळ केतू युक्त लहान घर आहे. आता ह्याला कालच एक ऍप्रिसिएशन मिळालं, म्हणजे त्याला चंद्रकुंडलीच्या तृतीय स्थानामध्ये बुध, चंद्रकुंडलीचा तृतीयेश बुध हा चांगला आहे. गुरु राहू आद्रा आणि मंगळ केतू मूळ. आद्रा ऑपोजिट मूळ आहे. घरची परिस्थिती, त्याच्यामध्ये वडिलांना यश नाही ना, चतुर्थातनं आणि दशमातनं झालेला आहे. राहू चतुर्थात, त्याच्यामुळे घरापासून दूर. रवी आणि शनी एकाच डिग्रीवर आहे, केंद्र योगात आहे, त्यामुळे वडिलांसाठी कष्ट आहे. लग्नेश जो गुरु आहे त्याची दृष्टी जी आहे ती अष्टमावर आहे, ती रिसर्च साठी चांगली आहे. राहू हा रिसर्चचा कारक आहे. लग्नेश गुरुची दृष्टी व्ययस्थानावर आहे, त्याच्यामुळे हा परदेशात जाऊ शकेल. लग्नेश आणि भाग्येशाचा संबंध आहे. लग्नेश गुरु भाग्येश मंगळाला बघतोय, लग्नेश गुरु व्ययस्थानाला पाहतोय, परदेशात जाईल. भाग्येश जो आहे तो दशमात आहे, हा योग चांगला आहे. दशमेशावर स्वतःच्या राशीवर गुरुची दृष्टी आहे. मंगळ स्थानबली आहे. गुरु पण स्थानबली आहे. गुरुची दृष्टी दशमावर स्वतःच्या राशीवर आहे. तसंच रवी आणि मंगळाचा त्रिकोण योग आहे हा अग्नितत्वातून, त्याच्यामुळे एनर्जेटिक आहे. 2, 6, 10 अधिपती जे ओरिजिनल कुंडलीमध्ये शनी बुध आणि शनी शुक्र, शनी बुध शनी शुक्र हे सगळे, शुक्र आणि बुधाचा लाभयोग, शनी आणि शुक्राचा लाभयोग आहे, म्हणजे धनासाठी चांगलं आहे. मॅडम 2, 6 ते मंगळ 2, रवी 6, आणि 10 ओरिजिनल कुंडलीमध्ये जो मूळ कुंडली, मंगळ गुरु आणि रवी येत आहेत ना 2, 6, 10. कालपुरुषाच्या कुंडलीनुसार शनी बुध आणि शुक्र हे 2, 6, 10 अधिपती होतात. ते लाभयोगामध्ये आहे कालपुरुषाच्या कुंडलीनुसार. आणि चंद्रकुंडलीनुसार पण बघितलं तरी चालेल. मिथुनेचा गुरु हा चिंतन, मनन, नव्या कल्पना, आधुनिक विचारसरणी, हा आकाश तत्वाचा ग्रह आहे, वायू तत्वाच्या राशीत आहे, त्याच्यामुळे वायू तत्वामध्ये तो सारे गुण त्याचे आहेत ते खुलवणार. बुद्धीला, म्हणजे बुद्धीला पटल्याशिवाय काही करणार नाही. जुन्यातून नवनिर्माण करणं. राहू तिथे आहे, तो एक्सपॅन्ड करेल.
राहू वायुतत्वाच्या राशीत आहे. चंद्रकुंडलीनुसार 2, 6, 10 चांगले झालेले आहे. दुसरं स्थान शनी ह्याचा 6वं बुध आणि 8व्या शनी, हा दशमी शनी. चंद्रकुंडलीचा दशमी शनी 2, 6, 10 चांगले आहे. आता लग्नेश गुरु जो आहे तो नवमोश कुंडलीत मीन नवमोशात गेलेला आहे. हा मीन नवमोशातला गुरु चांगला आहे. शुक्र राहू इथे युती झाली आहे, ती पण सॉफ्टवेअर साठी चांगली आहे. बुध मंगळ सॉफ्टवेअर साठी चांगलं आहे वृषभ राशीत. शुक्राच्या राशीतले ग्रह, बुधाच्या राशीतले ग्रह. पंचमेश कोणाच्या राशीत आहे? पंचमेश चंद्र हा मेष राशीत आहे, टेक्नॉलॉजीसाठी आहे हा. शनीची दृष्टी शनीच्या पाठी चंद्र आहे, त्याच्यामुळे विवाह उशिरा यायचा. तर ही कुंडली कशी वाटते तुम्हाला? चांगली आहे की नाही? बुध असल्यामुळे तुम्ही गती वगैरे पण बघा हा. गती पण बघा, गती चांगली आहे. बुधाची गती चांगली आहे, मंगळाची गती कमी आहे. गुरुची चांगली, शुक्राची चांगली आहे. दशमांश कुंडली जी आहे तो मूळचा दशमेश गुरु हा दशमात आहे. इथे शुक्र आणि बुधाचा नीचभंग राजयोग आहे कन्या राशी. तर हे सॉफ्टवेअर शुक्र बुध हा सॉफ्टवेअर साठी चांगला आहे कन्या राशीतला. आणि मंगळ आणि शनी ऑपोजिशन आहे, हे टेक्नॉलॉजी साठी चांगलं आहे. IT साठी दशमेश तृतीया चांगला असतो. त्याच्यामुळे मूळचा जो दशमेश आहे तो मंगळ बलवान आहे, तृतीय स्थानात आहे. म्हणजे दशमापासून तृतीय स्थानात आहे. तर दशमापासून तृतीय स्थानामध्ये तो चांगला आहे, म्हणजे टेक्नॉलॉजीसाठी चांगला आहे. ते ग्रह सगळे चांगले आहेत ना? दशा जी आहे, दशा ती कुठली चालू आहे? तर शुक्राची चालू आहे. शुक्र हा पंचमेश, शुक्र पंचमात आहे, पंचमेश म्हणून. आणि बुधाच्या नक्षत्रात आहे शुक्र, हा आश्लेषा मधला आहे हा. तो बुध चांगला आहे इकडे. जर आश्लेषा नक्षत्रामध्ये आहे ना, हा कर्केचा शुक्र प्रेमविवाह करेल. तर हा शुक्र आश्लेषा बुधाच्या नक्षत्रात आहे, पण बुध चांगला आहे, केंद्रात आहे. त्याच्यामुळे भद्रयोग नावाचा योग झालेला आहे, भद्र नावाचा योग आहे हा. मॅडम आता मंगळ ह्याच्यावरून जातोय ना, शुक्रावरून आता मंगळ हा गोचर. हा आता मंगळ जातोय ना मंगळ चाललाय शुक्रावरून. हा शुक्रावरून. मग लग्नाचे योग येतील का? नाही, अफेअर मध्ये पडू शकतो हा. अच्छा अच्छा. आणि आता गुरुवरून नाही, गुरु इकडे मिथुन आहेत, तर तेव्हा काय आद्राचा गुरु आहे बिझनेस हा. आहे ना, त्याला नवीन जॉब मिळू शकतो. अच्छा. आणि म्हणजे फॉरेनला जायचे योग येऊ शकतात का तेव्हा? हा
आउट ऑफ कंट्री जायचे योग येऊ शकतात नाही का? एवढ्यात तर जाणार नाही, आधी तो तिथे आहे, तो त्याला राहूमुळे हा विजिट म्हणते. मध्ये आहे ना, तो होता ना, तिथून त्याची अच्छा. प्लेसमेंट झाली. मॅडम ओके. मॅडम आता राहू इथे व्ययात येईल आणि इथून गुरुची दृष्टी आणि मूळ राहूची दृष्टी राहूवर येईल, त्याचा काय हा, परिणाम? गुरुची दृष्टी येईल तिकडे आणि डबल गुरुची. हा डबल गुरु तो चांगला आहे, पण त्याच्यासाठी परदेशामध्ये जायचं असेल तर जाऊ शकतो तो, गुरुची दृष्टी आहे तर. राहूची पण असेल, राहूवर राहूची, हा राहूवर राहूची. म्हणजे गुरुची राहू युक्त राहील ना. हा कारण मूळ कुंडली चांगली आहे ना, त्याच्यामुळे असा काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम कुठे आहे? आद्रा ऑपोजिट मूळ इकडे आहे, चतुर्थ आणि शनीची पण त्या राहूवर दृष्टी असेल. हो शनीची मूळची शनी राहूवर, तो वडिलांच्या पायाला प्रॉब्लेम झालाय, तो अच्छा. वाढू शकतो. ओके. मॅडम हर्षल धनिष्ठा मध्ये आहे ना, आश्लेषा अपोजिट हर्षल धनिष्ठा. हा शुक्र आणि हर्षल मतभेद असणार. शुक्र ऑपोजिट हर्षल वक्री असेल तर मतभेद असतात. मॅरिड लाईफचा कारक शुक्र हर्षल वक्री, तर मतभेद होतील किंवा ब्रेकअप होणार. म्हणजे वारंवार प्रेमात पडून हा ब्रेकअप होईल शुक्र हर्षल. हे शुक्र सगळे ग्रह चांगले आहेत, पण दशमामध्ये आता हे मूळ नक्षत्र आहे, तर पुढे मागे कधी प्रॉब्लेम होऊ शकतो का? म्हणजे वडिलांना झालाय पण तरी सुद्धा पुढे काही होईल का? पुढे जेव्हा आता इथे दृष्टी आहे ना, तर वडिलांसाठी वाईट आहे. वडिलांसाठी आता दशमावर दृष्टी आहे, तर दशम स्थान पहिलं वाईट होणार आहे. तर वडिलांसाठी आता वाईट आहे, पण रवी चांगला असल्यामुळे काही होणार नाही त्यांना. तसं रवी बलवान आहे. म्हणजे मला म्हणायचं ते कर्मस्थान आहे ना, म्हणजे फ्युचरमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो का या तर नक्षत्रामुळे? पुढच्या ह्याच्यामध्ये तो चेंजेस आणू शकतो. म्हणजे तिथून परदेशामध्ये वगैरे जाऊ शकतो, सोडू शकतो. एक कंपनी सोडून दुसरा व्यवसाय करू शकतो, हा स्वतःची कंपनी काढू शकतो. कारण मंगळ दशमात आहे. मंगळ दशमात असेल तर स्वतःची कंपनी होते ना. हम्म, हम्म. आणि स्थानाखाली आहे. सप्तम स्थान पण चांगलं आहे बुधाचं. सप्तम स्थान चांगलं आहे. बुध अंतर्दशा आहे. आता शुक्रामध्ये बुधाची अंतर्दशा आहे. शुक्रामध्ये बुध अंतर्दशा आहे. शुक्र आणि बुधाचं अंतर बघायचं काय आहे. तर शुक्र आणि बुधामध्ये लाभयोग आहे, तर ही दशा चांगली जाईल. शुक्रामध्ये बुधाची अंतर्दशा. तर शुक्र शनीची दृष्टी मॅडम शुक्रावर, त्याचं काय होईल? शुक्र आणि बुध कोणाच्या? शनीची दृष्टी शनीची दृष्टी तिसरी शुक्रावर येते, त्याचं काय होईल? शनीची दृष्टी शुक्रावर आहे, उशिरा विवाह आहे. म्हणजे प्रेम प्रकरणामध्ये काय आहे? तुम्ही बघा ना, प्रेम प्रेम प्रकरण प्रकरणामध्ये ब्रेकअप आहे. शनी आपल्या कर्क राशीला बघतोय, शुक्र कर्क राशीचा आहे. तू इमोशनली जाणार आणि ब्रेकअप होणार. मग जेव्हा जेव्हा शनीची दृष्टी इथे येईल, आता गोचरेने पण त्यावेळेला त्रास द्या. आता मंगळ आहे ना इथे, तर ब्रेकअप आता पण होऊ शकतो जर असेल प्रेम तर. मंगळाची दृष्टी पण शुक्रावर पडते ना, आठवी? शनि मंगल हर्षल तीनों पाप ग्रह की दृष्टि शुक्र पे है, शुक्रवरती आहे. और मांदी भी उधर ही है. हा मांदी पण आहे. तर मग तो विवाहाचा पण कारक आहे ना मॅडम शुक्र, त्याला पण त्रास होईल नंतर विवाहासाठी पण. हो आहे ना त्रास. शनी उशिरा विवाह आहे, उशिरा. लग्न तुटणार नाही, कारण चंद्रकुंडलीचा सप्तमेश शुक्र आहे, तो कर्क राशीचा आहे, ऑपोजिट अर्चल आहे. तो मतभेद होतील पण तुटणार नाही. कारण मॅडम आता तो घर पण घेऊ शकतो ना. कारण गुरुची दृष्टी आहे चंद्रकुंडलीच्या सप्तमावर. घर घेऊ शकतो, मंगळाची दृष्टी आहे चतुर्थावर. पण घर घेताना सांभाळून घ्यायचं, मंगळ मूळ नक्षत्रात आहे म्हणून त्यांचं घर होत नाहीये. लहान घरात खूप राहतात. मंगळ केतुयुक्त आहे. प्रॉपर्टीमध्ये प्रॉब्लेम्स आहेत. चंद्रापासून दशानाथ कितवा आहे तो बघायचा. चंद्रापासून दशानाथ 6वा आहे. म्हणजे चंद्राच्या दशानाथाचा काय संबंध आहे, त्या काळामध्ये घडणाऱ्या गोष्टींचा दृष्टिकोन कसा असेल ते बघायचं. म्हणजे चंद्राला 6वा आहे, मग सर्व लक्ष त्याचं आता जॉबकडे आहे.
शनीची दृष्टी येईल तर दोन्ही गोष्टीसाठी त्रास होईल ना मॅडम त्याला. शनीची कुठल्या शनीची दृष्टी दृष्टी शनी याच्यात आता याच्यात येईल, त्याची थेट दृष्टी पडणार आहे. चंद्राच्या षष्टावर आहे, पण मूळ कुंडली चांगली आहे ना. अच्छा, आणि त्या मंगळावर पण दृष्टी आता सध्या चालू आहे ना हा, नक्षत्राप्रमाणे. मंगळावर आहे, ती वडिलांसाठी प्रॉब्लेमॅटिक आहे. मॅडम धनेश केतू युक्त आहे ना पण. धनेश केतुयुक्त आहे मंगळ. मग धन मिळवताना काही प्रॉब्लेम नाही, होतो ना. चंद्राच्या धनात शनी आहे, चांगला आहे तो. थांबा एक मिनिट. तर ह्याला जॉब मिळाला 4-7-23 ला. 4-7-23चं गोचर बघा. गोचर ह्याच्यावरच लिहा, मीन लग्नावर. गुरु 15 अंशाचा धनस्थानामध्ये, काय सांगितली? गुरु धनस्थानामध्ये मेषेचा 15 अंशाचा, राहू 6 अंशाचा, धनस्थानातच. हा, आता तारीख सांगितली होती गोचर कधीच, 4-7-23ला जॉब मिळाला. गुरु 15 अंशाचा, राहू 6 अंशाचा, नंतर रवी 18 अंशाचा चतुर्थात, आणि बुध 22 अंशाचा चतुर्थात. पंचमात शुक्र 28 अंशाचा. मंगळ होता सिंहेत 2 अंशाचा. केतू अष्टमात, चंद्र भाग्य लाभात, आणि शनी कुंभेचा 12 अंशाचा. आता अंश आणि डिग्री बघा. डिग्री बघितली तर चंद्र कुठे होता मॅडम? हा, केतू अष्टमात आणि चंद्र चंद्र लाभस्थानात, लाभात. आणि अजून एक शनी व्ययस्थानामध्ये 12 अंश. चंद्र किती चंद्र अंशाचा होता? 6. थँक्यू. मॅडम रवी किती अंशाचा होता? रवी होता 18 अंशाचा चतुर्थात. आता जो शनी आहे, शनी तो 12 अंशाचा होता, आणि लग्न बिंदू आहे 11 अंशाचा. लग्न भावारंभी शनी होता. शनीची दृष्टी षष्टावर होती, आणि गुरु जो होता तो 15 अंश, त्या गुरुची दृष्टी रवीवर. गुरु मेषेचा 15 अंश गोचरीचा, आणि मूळचा गुरु 16 अंशाचा आहे. रवी मिथुनेमध्ये होता 17 अंशाचा, तो गुरु 16 अंशाच्या गुरुवरनं रवी जात होता, आणि दशमावर दृष्टी होती रवीची. रवी जो आहे तो बरोबर एक्झॅक्ट गुरुवरनं जात होता. अंशात्मक सगळं झालेलं आहे.
आणि मंगळ जो आहे तो रवीवरून जात होता षष्टातनं, शुक्रावरून शुक्र जात होता. आता दशा होती 2023 ला. शुक्र महादशा, शनी अंतर्दशा, बुध विदशा. शुक्र महादशा. बुध आणि शनी. बुध शनी अंतर्दशा आणि बुध विदशा. शनी आणि बुध हे चंद्राच्या नक्षत्रात होते आणि चंद्रावरून गुरु जात होता. नक्षत्र स्वामी चंद्र, त्याच्यावरून गुरु जात होता. अंतर्दशानाथ स्वामी आणि विदशा स्वामी नक्षत्र स्वामी, त्याच्यावरून गुरु जात होता. आणि शुक्र जो आहे तो बुधाच्या नक्षत्रामध्ये होता. बुध हा चतुर्थेश आणि ह्याचे आहे, चंद्रकुंडलीचा षष्ठेश पण आहे तो. चंद्रकुंडलीच्या म्हणजे षष्टात जेव्हा गुरुची दृष्टी होती त्यावेळेला जॉब लागला बरोबर. आणि अंशात मग सगळे ग्रह होते. समजलं काय गोचर? हो. मॅडम धनात राहू पण गोचर करत होता, म्हणजे त्याचा धनामध्ये राहू होता. राहू 6 अंशाचा होता. गोचर बघताना आपण मग गुरु आणि दशमेश षष्टेश रवी एवढंच बघायचंय ना? गुरुची दृष्टी, शनीची दृष्टी दोघांवरती लागली आहे, म्हणजे षष्टावर लागलेली आहे शनी आणि गुरुची. नाहीतर मग चंद्रकुंडलीच्या षष्टात पण गुरु असेल जातो तेव्हा पण लागतं गोचर. मग ह्या 2 ठिकाणी गोचर लागलं पाहिजे आणि किंवा दशमाला गोचर लागलं पाहिजे गुरुचं, तेव्हाच घडतात. गुरुशिवाय गोचर नाही लागणारा, जॉब नाही मिळणार. गुरुचं गोचर आणि शनीचं गोचर लागलं पाहिजे. जर चंद्रकुंडलीच्या षष्टाला शनीचं लागत असेल तर इथे गुरुचं पण लागेल, असं आहे. गुरु मिथुनात आल्यानंतर मग अजून ऑपॉर्च्युनिटी मिळेल का मॅडम त्याला काही? गुरु मिथुनेत आल्यानंतर आणखी त्याला आणखी प्रमोशन तरी होईल, नाही तर आणखी काहीतरी वरचं हे मिळेल मिथुनेत गुरु आला की. पण सॅमसंग चांगली आहे कंपनी, एवढ्यात तो हे नाही बदल करणार, पण सांगता येत नाही. आद्रा ऑपोजिट मूळ आलाय ना, तो बदल पण मॅडम कंपनी मिळाली तर बदल करेल. मॅडम आता गुरु शनी इथे केंद्रात आहे लग्नामध्ये, आणि इकडे चतुर्थामध्ये 2 गुरु आहे, त्यांची दृष्टी दशमावर आहे. मग याचा काय परिणाम होईल? शनीची पण दृष्टी शनीची दशमावर दृष्टी आहे आणि गुरुची पण आहे, तर दोघांची. सांगू शकतो तो. हं? आणि शनीची दशमावर कर्मस्थान काम वाढवेल. शनीची दृष्टी दशमावर आली तर काम वाढवतो. अच्छा. तर गुरुची पण दृष्टी आली, काम वाढू शकतं त्याचं किंवा पण appreciation समजा मिळेल. याला जॉब नसता तर मग आता जॉब लागला असता. हा आता लागला असता, पण ते मॅडम फक्त गुरुची असती दृष्टी तरी पण लागेल ना जॉब? हो लागेल लागेल, दोघांची पण लागेल. नको म्हणजे. हा. मॅडम शनी रोहिणी अपोजिट प्लुटो ज्येष्ठा. शनी रोहिणी ऑपोजिट प्लुटो ज्येष्ठा. शनी कोणाचा अधिपती आहे? त्याप्रमाणे शनी हा वडिलांचं धन पण आहे ना, तर ऑपोजिट ज्येष्ठ आहे. ते वडिलांची स्थिती नाही आहे तेवढी, पैसे गेले असतील असं असेल. लाभेश शनी रोहिणी ऑपोजिट ज्येष्ठ आहे. रोहिणी हे उत्कर्षासाठी चांगलं आहे. रोहिणी नक्षत्र त्याचा उत्कर्ष तर नक्की होणार रोहिणी नक्षत्रामुळे. शनी रोहिणी नक्षत्रात खूप चांगला. वडिलांची परिस्थिती चांगली नाही, मग एवढं शिक्षण इंजिनिअरिंगचं तरी दिलं, मुलांनी स्वतःहून मेहनतीने केलेलं आहे. खर्च एवढा कसा काय परवडला? केला त्यांनी. ते म्हणजे काहीतरी छोटं मोठं दुकान चालवतात. आई पण काहीतरी काम करते घरामध्ये, म्हणजे ब्युटीचं सगळं आई करते.
फॉल बिडिंग लावणं वगैरे सगळं असं. मॅडम रवी षष्टात असला तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश पण चांगलं यश मिळतं ना. मिळेल. हो हो न. आता षष्ठाचा स्वामी केंद्र त्रिकोणात असेल ना तर स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळतं. आणि तिसरं स्थान ताकदवान असेल तर काय होतं मॅडम? थर्ड स्थान ताकदवान असेल तर तुम्ही पराक्रम म्हणजे मेहनती करायला. आता शनी सारखा ग्रह इथे नक्षत्राने चांगला आहे. तर हा शनी चांगला आहे खरं भावंडासाठी. मग भावंडाचं सुख नाही मिळणार, तिला परदेशात स्थळ मिळालंय ना, ती जाऊ शकते परदेशात. तर शनी इथे आहे तृतीय स्थानात, तो चांगला आहे म्हणजे पापग्रह चांगला तृतीय स्थानामध्ये मित्राच्या राशीत आहे, चांगला आहे. आणि तशी दृष्टी तो शुक्रावर देतोय. थोडासा विवाह उशिरा होईल. मार्केश मारक स्थानात विवाहासाठी चांगला नाहीये तिथे, बरोबर नाही हा बुध. आता गोचर बघा ह्याचं अष्टक वर्गाचं. अष्टक वर्गाचं गोचर लावताना 1 रास 30 अंशाची आहे, त्याचे 8 भाग केले तर 3 अंश 45 कला होतात. तर 3 अंश 45 कलामध्ये पहिलं जे आहे ती शनीची कक्षा आहे. शनीची कक्षा जी आहे ती 0 ते 3 अंश 45 कला. इथे लिहा शनीची कक्षा 0 ते 3 अंश 45 कला. नंतर दुसरी जी आहे ती गुरुची 3 अंश 45 कला ते 7 अंश 30 कला. नंतर मंगळाची जी आहे ती 7:30 ते 11:15. नंतर शुक्राची जी आहे ती 15 ते 18:45. आणि बुधाची 18:45 ते 22:30. रवीची राहिले का मग आता माझं? रवीची नाही, 11:15. अकरा हा पंधरा ते 15. हा. नंतर 15 ते 18:45 शुक्र. नंतर 18:45 ते 22:30 बुध. 22:30 ते 26:15 चंद्र. आणि 26:15 ते 30 लग्न. आता ग्रह ज्या राशीतून गोचर भ्रमण करतो ना त्या राशीमध्ये गोचर भ्रमण करणाऱ्या ग्रहाला त्या ग्रहाने त्या राशीला किती बिंदू दिले असं आहे. आता रवीची कक्षा जी आहे ती 3 दिवस 18 तासाची एक कक्षा आहे. 3 दिवस 18 तास. चंद्राची 5 ते 7 तास. मंगळाची 5 दिवस 1 तास 28 मिनिटं. बुधाची 3 दिवस 17 तास. गुरुची 48 ते 50 दिवस. शुक्राची 3 दिवस 2 तास. आणि शनीची 112 दिवस. आता परत हे जे गोचर आहे ना ते बघायचं. शनी किती अंशावर होता? 12 अंशावर होता. तो कुठल्या कक्षेमध्ये येणार? आता शनीच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये जायचं. रवीच्या कक्षेत. शनी हा मीन कुंभ राशीत होता
आणि 12 अंशावर होता, म्हणजे कोणाच्या कक्षेत? रवीच्या. रवी. मग कुंभ राशीमध्ये जायचं आणि रवीची कक्षा बघायची. तर त्याच्यामध्ये 1 गुण दिलेला आहे, तर लिहा शनीने 1 गुण दिला रवीच्या कक्षेला. मूळचं गोचर बघायचं आणि कुठल्या कक्षेमध्ये आहे ते बघायचं आणि शनीने कुठल्या राशीत आहे. त्या राशीमध्ये, ज्या राशीत आहे शनी, त्या राशीने रवीच्या कक्षेला किती बिंदू दिले? तर 1 गुण दिला. गुरु आहे 15 अंशाचा. हे समजलं काय? हो. हा. आता गुरु 15 अंशाचा आहे, म्हणजे कुठल्या कक्षेमध्ये आहे तो गुरु? शुक्राच्या कक्षेत. शुक्राच्या. तो गुरु कुठल्या राशीत आहे? मेष राशीत होता. मेष राशीमध्ये शुक्राची कक्षा 1 गुण. रवी रवी 18 अंशाचा शुक्राच्या कक्षेमध्ये ना. रवी मिथुन राशीमध्ये शुक्राच्या कक्षेत 1 गुण दिलाय. मिथुन राशीमध्ये रवीने 7 गुण दिलेले आहेत, म्हणजे फक्त गुरुने दिलेले नाही, पण सगळ्यांनी दिलेले आहेत गुण. म्हणजे 1 गुण दिलेला आहे त्या कक्षेमध्ये, हा, त्या कॅव्हिटीमध्ये. नंतर मंगळ मंगळ आहे 2 अंश सिंह, म्हणजे पहिली कक्षा शनीची येणार. हे समजतंय काय? हा, हॅलो. हो मॅम. हो 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 समजते. नाही नाही, हे हुशार तुम्ही पुढचे विद्यार्थी नाही, 5चे विद्यार्थी सांगा. मॅडम थोडं बारकाईने बघायला लागतं, पण येत आहे. येत आहे ना. हा परत ऐकून येईल मॅडम. हा. आता मंगळ बघा, मंगळ हा 2 अंशावरती आहे सिंह राशीत. मग सिंह राशीकडे जायचं आणि पहिल्याच कक्षेमध्ये बघायचं शनीच्या. तर 1 मार्क दिलेला आहे सिंहेने, 1 मार्क दिलेला आहे, म्हणजे मंगळाने पण 1 गुण दिला. हा. आता विदशा बुधाची होती, दशा पण बघायच्या. हा, विदशा बुधाची होती. बुध कुठल्या राशीत होता? मिथुन राशीत, 22 अंशावर. कुठल्या कक्षेमध्ये? बुधाच्याच कक्षेत. मिथुन राशीमध्ये बुधाच्या कक्षेमध्ये जायचं, 1 गुण दिलाय, म्हणजे विदशा स्वामी जो बुध आहे त्याने पण 1 गुण दिला. मग मिथुन राशीमध्ये जेव्हा बुध भ्रमण करतो तेव्हा त्याने 5 गुण दिलेले आहेत. मग ह्या स्लॉटमध्ये जेव्हा गोचर फिरतं ना, त्यावेळेला कामं करायची नाहीत. म्हणजे 0 गुण दिला असेल ना, त्यावेळेला बुधाच्या संदर्भामधली जी कामं आहेत ना, त्या कक्षेमध्ये असेल, त्यावेळेला गुरुच्या कक्षेत असेल, त्यावेळेला काम करायचं नाही. बुधाच्या संदर्भात डॉक्युमेंट्स पाठवणं, लेटर पाठवणं, या गोष्टी बुधाच्या कक्षेमध्ये करायच्या नाही. हे समजलं काय? हो मॅम. हा. आता चंद्राची असेल, चंद्रामध्ये आज चंद्र कुठल्या राशीत आहे बघायचा. त्या स्लॉटमध्ये ज्या वेळेला अंशात्मक असेल त्यावेळेला ती कामं करायची नाही. जे गुण दिले आहेत त्या ह्याच्यामध्ये, जे तास दिले आहेत तुम्हाला, 5 ते 7 तासामध्ये हा स्लॉट असणार, त्या स्लॉटमध्ये काम करायचं. म्हणजे एक विचारू का मॅडम? हा. म्हणजे आता आजचा चंद्र आत्ताचा असेल आणि त्याला जर कुठल्या राशीत तिथं जर 1 गुण दिलेला असेल, मिळाला असेल, हा तर मग ते काम करायचं का नाही हा करायचं? हो, हा, करायचं. 0 असेल तर करायचं नाही. 0 असेल तर नाही करायचं. हा, की ते 5-6 हा, तासामध्ये त्या करणं. 5-6 तासामध्ये 1 गुण दिलाय ना, त्या हो. गोष्टीमध्ये ते कामं करायची त्यावेळेला. म्हणजे त्या जी slot दशा आहेत त्यांचे हे स्वामींचे पण अंश बघायचं. बघायचे, अंश बघायच्या आधी, आणि हो कुठल्या कक्षेमध्ये आहे ते बघायचं. हो. मग त्या कक्षेमध्ये जाऊन ती कामं करायची. ओके. हम्म. आता बुधाच्या विदशेने दिलाय. आता शनीची अंतर्दशा होती, त्याने पण 1 गुण दिला. आता शुक्राची महादशा आहे. शुक्राची महादशा, शुक्र किती अंशाचा होता? 28 अंशाचा कर्क राशी.
म्हणजे लग्नाची शेवटचं लग्न. बुध कर्क राशीमध्ये 28 अंश, लग्नाने 1 गुण दिले. बघा सगळ्यांनी एक एक गुण सगळ्यांनी दिले. दिलंय. हा. सगळ्यांनी त्या दिवशी एक एक गुण दिलेला आहे. जॉब मिळाला त्या दिवशी. आहे ना. हे रोजचं वेगळं हे येणार का मॅम? हा, रोज बिझनेस अंश तुमचे बदलणार ना रोजचे. तसं रोजचं तुम्ही बघत राहायचं रोजच्या पण मग गोष्टी. ते आपण तुमच्या भिन्नाष्टक वर्गाला लावायचे आहे. तुमचं फास्ट भिन्न. मुव्हिंग येते जास्ती बदलणार ना. हा फास्ट मुव्हिंग चंद्र किंवा हे जास्ती हा, बदलणार. चंद्र लगेच बाकीच्या लगेच बदलणार. ग्रहांचं तेवढं स्टेबल राहील हा, थोडं. स्टेबल राहील. मग ते अंश कारण तीच कक्षा येईल ना. म्हणजे रवीची 3 दिवस सांगितली 18 तास, ते 3 दिवस 18 तास एकाच कक्षेमध्ये रवी राहणार आहे. शनी गुरुला वेळ लागेल. हा. हा, शनी गुरुला वेळ लागणार. पण हे शेअर मार्केटसाठी पण वापरता येईल ना, हो बुधाच्या हो, याच्यावर. तर रोजचं खेळायचं आहे ना शेअर मार्केट. चांगलं आहे खेळायला. म्हणजे ज्या गोष्टीने चंद्राच्या भिन्नाष्टक वर्गामध्ये जायचं, ज्याने गुण जास्त दिले त्या ह्याचा शेअर घ्यायचा. खूप साऱ्या गोष्टी बघू शकतो जर गोचर अशा प्रमाणे लावलं तर. ऍक्च्युली अष्टक वर्ग हे गोचरसाठीच आहे. बाकी तुम्ही कुंडलीला लावाल ना तर तुम्हाला कळणार नाही. पण गोचरसाठीच अष्टक वर्ग आहे हे भिन्नाष्टक पूर्ण. छान आहे. समजलं ना. हो मॅम. मॅडम दशेपेक्षा गोचरीने जास्त ऍक्युरेट आपल्याला वेळ सांगता येते का? हो हो, प्रश्नच नाही. म्हणजे गोचर आपण दशा बघितलीच नाही, फक्त गोचर गोचर बघितलं तरी लावलं आपल्याला. तरी चालेल. हो चालेल. मुख्य ग्रहांना आणि दशाचे स्वामी आहेत तिघांनाही गुण मिळाले, त्यामुळे ती कधी घटना नाही. हा, ओके, गुड. तुमचा गुरु मॅडम किती अंशावर होता? गुरु 15, मेष राशी. बारा 7 63, 10 45 मालवण. बारा जुलै 63, 10 45. आता यांचं काय झालं असेल, काय ओळखता आलं? लग्न भावारंभी राहू केतू आहे. शनी 28, लग्न 28, राहू केतू 28. ही कसली कुंडली आहे बघितल्यावर कसं कळतं कसली कुंडली आहे? केतू कुठे? ऍक्सिडेंटल का मॅडम? मंगळ शनी पण मांदी हर्षलावर आहे. हम्म. गावर मांदी आहे.
इथे रवी राहू कंजंक्शन आहे, बुध राहू आहे कंजंक्शन, परत गुरु आणि राहूचा केंद्रयोग आहे अंशात्मक, नक्षत्र शुक्र आद्रामधलं आहे, राहूच्या शुक्र आद्रा, गुरु राहू गुरुच्या नक्षत्रात आणि रवी चंद्र बुध हे सगळे गुरुच्या नक्षत्रात आहे ना. रवी चंद्र बुध राहू हे सगळे गुरुच्या नक्षत्रात आणि गुरु जो आहे तो रेवती मधला आहे. जर सगळे गुरुच्या नक्षत्रात असताना गुरुची स्थिती पण बघायची, तर गुरुवर शनी आणि मंगळाची दृष्टी आहे. गुरु अष्टमेश अष्टमात वेश चंद्राबरोबर आणि शनी मंगळाच्या दृष्टी, तर हे सगळे गुरुच्या नक्षत्रात असताना गुरु बिघडलेला आहे. गुरु हा राहू केतूच्या केंद्रयुगात, वेश जो आहे चंद्र हा 1 अंशाचा आहे, म्हणजे बळ नाही आहे त्याला चंद्राला, समराशीत 5 अंशापर्यंत बळ नाही. लग्न सिंह आहे 28 अंशाचं, मंगळ 27 अंश, नंतर शनी 28 अंश, राहू केतू 27 अंश. हे सगळे जे आहेत मंगळ शनी राहू केतू हे असे सगळे केंद्रात येणार. मंगळ केतू राहू शनी हे सगळे केंद्रात आले. हे असे अंशात्मक असतील तर नवमोषात केंद्रात हे चांगले नाही. चंद्रकुंडलीच्या चतुर्थात आहेत ग्रह. हे चंद्रकुंडलीच्या चतुर्थात आद्रा पडलाय आणि मंगळाची दृष्टी इथे आहे. मंगळ हर्षल युक्त आहे आणि मघामध्ये हर्षल आहे आणि नवमोष कुंडलीमध्ये मंगळ हा केतू बरोबर आहे. मंगळ शनीचं षडाष्टक पण आहे इथे, मंगळ आणि शनीचं मृत्यू षडाष्टक आहे आणि नवमोषामध्ये मंगळ केतू युक्त शनीच्या केंद्रात आहे. तर नवमोषामध्ये जर मंगळाची दृष्टी चतुर्थावर आहे, मंगळ खराब आहे, मंगळ आणि शनीची दृष्टी चतुर्थावर आहे नवमोष कुंडलीमध्ये, चंद्राच्या चतुर्थात आद्रा पडलाय, तर चतुर्थ स्थान सगळीकडून खराब झालेलं आहे. तर ह्याचा प्रॉपर्टीमध्ये लॉस झालेला आहे. नवमोषामध्ये मंगळ केतू युक्त शनीच्या केंद्रात. प्रॉपर्टीमध्ये पूर्ण लॉस झालेला आहे. 1 करोड लँड मध्ये गेलेले आहे आणि डेअरी त्यांनी काढली, नंतर डेअरीमध्ये पैसे गुंतवले ते पण गेले, म्हणजे संपूर्ण लॉसची कुंडली येईल, म्हणजे सगळं फसलं गेले पूर्णपणे. आता धनेश जो आहे तो लाभात आहे पण राहूयुक्त आहे. बुध हा पूर्णपणे अंशात्मक राहूयुक्त आहे. बुध इथे अस्त पण आहे रवी बरोबर, कारण 23 अंशाचा रवी 25 आणि पूर्णपणे अंशात्मक आहे. तर डेअरीमध्ये लॉस झाला. गुरुचंद्र युती म्हणून डेअरीमध्ये टाकले त्यांनी, तर डेअरीमध्ये त्यांचा लॉस झाला. बुध हा मार्केश आहे आणि शनी पण मार्केश आहे. दशमेश जो शुक्र आहे तो आद्रामध्ये राहूच्या नक्षत्रात दशमेश, आणि शुक्र बिघडलेला आहे इथे राहूयुक्त वगैरे. गुरुवर मंगळाची दृष्टी आहे त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल हाय आहे. गुरु इथे आर्थिक धोरणाचा कारक ग्रह गुरु हा पूर्णपणे खराब आहे, त्याच्यामुळे हाय कोलेस्ट्रॉल आहे. आणि वेश चंद्र हा गुरु बरोबर आहे. हर्षल हा मघा नक्षत्रात आहे आणि सिंह राशीत आहे, तर मघा पहिलं काम करणारी. आणि सगळीकडे बघितलं आपण, नवमोष कुंडलीत पण बघितलं, इथे चतुर्थावर मंगळाची दृष्टी आहे. हर्षल मघामध्ये आहे तर हार्ट अटॅक आलेला आहे.
हार्ट अटॅकने मृत्यू झाला. चतुर्थेश मंगळ हर्षलयुक्त हा हार्ट अटॅक साठी. चतुर्थावर मंगळाची दृष्टी. आता 8 एप्रिल 2025 ला हे गेले, तर त्यावेळेला गोचर जो आहे अष्टमातच सगळे ग्रह होते मीन ना, राशीमध्ये. ग्रहाधिक्य होतं मीन अष्टमात. राशीत ग्रह होते. हम्म. चंद्रावरून चंद्र 1 अंशाचा, शनी 1 अंशाचा, राहू 2 अंशाचा, बुध 2 अंशाचा, शुक्र 0 अंशाचा. म्हणजे हे सगळे चंद्रावरून ग्रह जात होते त्या दिवशी. आणि ऑलरेडी अष्टम स्थान खराब आहे आणि चंद्र जो आहे तो सिंहेत होता आणि मघामध्येच होता चंद्र. कर्केमध्ये मंगळ होता आणि दृष्टी त्याची शनीवर होती मंगळाची. चंद्रकुंडलीचा अष्टमेश आहे शुक्र, त्याची महादशा. म्हणजे अष्टमाची लग्न कुंडलीनुसार अष्टमाची महादशा आणि चंद्रकुंडलीच्या अष्टमाची महादशा. शुक्राची महादशा, बुधाची अंतर्दशा. बुध हा मार्केश आहे, बुधाची अंतर्दशा आणि केतूची विदशा. बुध हा कोणाच्या नक्षत्रात आहे, तर गुरुच्या नक्षत्रात आहे, म्हणजे अष्टमेशाच्या नक्षत्रात. आणि केतू हा रवीच्या नक्षत्रात, लग्नेशाच्या नक्षत्रात. म्हणजे 1 आणि 8 ऑपरेट झालं. म्हणजे मृत्यू आणि स्वतः तो आणि मृत्यू 1 आणि 8 असं ऑपरेट झालं. जी दशा आहे बुधाची अंतर्दशा. बुध हा मार्केशाची दशा लागली आणि बुध हा गुरुच्या नक्षत्रात अष्टमेशाच्या आणि केतू हा रवीच्या नक्षत्रात. आणि शुक्र जो आहे तो आद्रामधला आहे, राहूच्या नक्षत्रात. शुक्राची दशा याला चांगली जाणार नाही, कारण शुक्र हा अष्टमाचा अष्टम आहे, चंद्रकुंडलीचा अष्टम आहे. या लग्नाला पण शुक्र चांगला नाहीये. इथे प्रॉब्लेम कुठे झाला पैसे लॉस व्हायला? शुक्र हा आद्रामधला आहे आणि गुरु हा रेवती मधला आहे. रेवती नक्षत्र हे लॉसचं नक्षत्र आहे. रेवती हा नेहमी लक्षात ठेवा, रेवती केंद्र आद्रा हा वाईट आहे. आद्राचं दुसरं चरण आहे तस्करांश आहे. शुक्र हा आद्राचं दुसऱ्या चरणात आहे, हा तस्करांश आहे. आणि त्याचा रेवती बरोबर तृतीय चरणाबरोबर जर केंद्रयोग असेल तर तो गुरुचा हा लिहूनच ठेवा, हा वाईट आहे, लॉसचा आहे हा पूर्ण. आता गोचर जो त्या दिवशी रवी आहे तो 24 अंशाचा होता. 24 अंशावरती कुठला ग्रह आहे? मूळचा गुरु बघा 24 अंशाचा आहे. म्हणजे गुरुवरून रवी जात होता. आणि अष्टमेश जो गुरु आहे तो रोहिणी नक्षत्रात आहे आणि तो वधमधून जात होता. रोहिणी नक्षत्र हे वधमध्ये आहे. रोहिणी नक्षत्रात गुरु होता, तो वधमधून जात होता. आणि सगळे ग्रह चंद्रावरून जात होते. मंगळ 1 अंशाचा कर्केमध्ये, त्याचा त्रिकोणी योग झालाय चंद्राशी, म्हणजे 9 अंशात त्याची युती येईल. मंगळाचा कर्केमध्ये 1 अंशाचा आणि 9 अंशामध्ये हे सगळे युतीतच होते, युतीतच असणार. कारण सगळे ग्रह शनी, शुक्र, बुध, राहू सगळे एकाच अंशावर डिग्रीवर होते आणि चंद्र, म्हणजे 9 अंशात त्यांची युती असणार. ती कर्क 9 अंशात युती झालेली आहे. कारण मीन राशीला पहिला 9 अंश कर्केचा आहे, जलतत्वाचा. म्हणजे परत चतुर्थ तर म्हणजे स्थानच लागलं. अष्टमामध्ये 9 अंश कुंडलीमध्ये अष्टमामध्ये झाले सगळे ग्रह, कर्क 9 अंश म्हणजे. म्हणजे परत या चंद्राला पण त्यांनी हे केलं कर्क 9 अंशामध्ये. मॅडम मृत्यू कधी झाला? मृत्यू झाला 8 एप्रिल 2025 ला. हे तुम्हाला गोचर कळलं काय? काय नाही कळलं? कळलं मॅडम.
कळलं मॅडम. हा जो आहे ना मंगळ एक अंशाचा, ते सगळे जलतत्वाचा पहिला नवमोश कर्क नवमोश येतो. ते सगळे कर्क नवमोश अष्टमात गेलेले आहेत नवमोश कुंडलीमध्ये. तर ह्यांना हार्ट अटॅक असा आलेला आहे. तर ही लॉसची कुंडली आहे, पूर्ण लॉस झालेला आहे. कारण गुरु खराब आहे, शनीच्या मंगळाच्या दृष्टीत आहे. हार्ट अटॅक आला, चतुर्थ स्थान प्रॉपर्टीमध्ये लॉस आणि डेअरी काढली, त्याच्यामध्ये जवळजवळ 1 करोड त्यांचे गेले. घर गेलं, घर पूर्ण गेलं, कारण मंगळच केतुयुक्त आहे नवमोश कुंडलीमध्ये. हा प्रॉपर्टीतला लॉस कुठल्या साली झालेला आहे, कुठल्या दशेत? व आत्ताच झाले. 2025 कुठला महिना मॅडम? 2025चा 8 एप्रिल. हा मंगळ केतुयुक्त आहे. आणि म्हणून मी म्हटलं एका डिग्रीला असेल ना, हे असे ग्रह चांगले नाही. शनीची दृष्टी चतुर्थावर, मंगळाची दृष्टी चतुर्थावर, हार्ट अटॅक साठी आणि प्रॉपर्टीसाठी संपूर्ण इथे कुंडली खराब आहे. मंगळ राहू युक्त असला तर प्रॉपर्टीसाठी चांगला असतो? नाही, कसं चांगला असेल, फसगत नाही. होणार. ओके. मंगळ राहुयुक्त पण चांगला नाही. पण उच्च राशीच्या आणि नाही, खराबच आहे. अच्छा. मॅडम या त्यांनी व्यवसाय कोणता केला पाहिजे होता सगळ्यात चांगला? व्यवसायासाठी ही कुंडली नाहीच आहे, आणि नोकरीच करायला हवी होती. षष्ठ स्थान बलवान आहे ना. व्यवसायाचं स्थान बघा ना, शुक्र, दशमेश शुक्र हा आद्रा मधला आहे. हे लाभस्थान खराब झालंय, राहू बसलाय इथे. हे मॅडम LNT मध्ये होते आणि रिटायर्ड झालेले. अच्छा. तो पण पैसा गेला आणि बंगलो होता तो पण विकला, सगळंच गेलं. हा आता मग सगळे रेंटच्या घरात राहतात ते, भाड्याने, छोट्याशा घरात. आता या मंगळाची दृष्टी स्वतःच्या राशीवर आहे, म्हणून बंगला झाला, प्रॉपर्टी झाली, पण ती गेली, कालांतराने गेली. म्हणजे ते घेऊनच गेले सगळं. त्याच्या मुलाची कुंडलीमध्ये जास्त चांगलं दिसतंय त्यांच्या. मॅडम इथे राहू खराब काय? मिथुन राशीत राहू आहे, उपचय नाही नाही, स्थानात हा लाभात आहे. ग्रहांबरोबर असतो ना, युतीमध्ये आहे ना, कंजंक्शन मध्ये खराब आहे ना. त्याने रवीला खराब केलं, बुधाला. बरं, राहू गुरुच्या नक्षत्रात आहे आणि गुरु पूर्ण खराब आहे. रमेश. हा हा, ओके ओके ओके. हा. रवी राहू युती, बुध राहू युती, शुक्र राहू, हे नाही चांगलं. राहूने खराब केली. आणि ज्या राशीमध्ये आहे बसले ग्रह, त्याचा अधिपती पण तिथेच आहे आणि अस्त होऊन पडलाय. मॅडम कंजंक्शन नसेल, म्हणजे राहू सोबत कंजंक्शन नसेल तर त्या ग्रहांचं काय होतं? समजा रवी आणि बुधच एकाच राहिले ग्रहात असते. आहे तरी प्रॉब्लेम देणार. तो कुठल्या नक्षत्रात आहे राहू बघा, आणि कुठल्या राशीत आहे त्या राशीचा स्वामी बघा. चांगला असेल तर ठीक आहे. आता आपण आत्ताची कुंडली बघितली, त्याची पण गुरु राहू युती होती, पण त्याचा स्वामी बलवान झाला ना, बुध. मग त्याला काही प्रॉब्लेम नाहीये. ज्या घरात बसलाय त्याचा मालक पहिला चांगला पाहिजे. हा लग्नेशच वीक झाला, लग्नेश खराब झाला, रवी राहू युक्त. हर्षलावर मांदी, मघा नक्षत्र, मघाने हार्ट अटॅक दिला. हे नक्षत्र हे काम करणारच, काही म्हणा, पण ते काम करणारच नक्षत्र. हर्षल सडनली अटॅक, एका फटक्यात. मॅडम तुम्ही दशमबिंदू आणि लग्नबिंदू मागच्या वेळेस बघायला सांगितले होते, ते याच्यात कसं बघणार? म्हणजे दशम व्यवसायासाठी. हा 28 अंशाचा आहे. मग मीनेचा 28 अंश, वृषभेचा 28 अंश. वृषभेचा 28 अंश कुठे येईल? तो मृगचं नक्षत्र येईल, मृगचं तिसरं चरण, मृगचं मृगचं दुसरं चरण येईल इथे. पण व्यवसायासाठी नाहीच आहे. जॉब पण करत होते, जॉबचा पैसा त्यांनी मग व्यवसायात टाकला.
त्यांच्या मुलाची बघूया आपण कुंडली. ही समजली काय? मॅडम हो चतुर्थ स्थान खराब आहे तर म्हणजे यांच्या आईला पण त्रास असेल ना? हा, मग चंद्राकडे जायचं. जर आईचा त्रास आहे, आईची साठी मंगळ आहे. कोणाची आई? ह्याची आई, या व्यक्तीची आई. हो. चंद्र अष्टमात आहे, चंद्र बिघडलेला आहे, आईला त्रास आहे. मुलाची कुंडली बघू. 27/7/97, 7/18, मुंबई. आता हे आश्लेषाचा बिंदू आहे, कर्क लग्न. बुध मगा, शुक्र मगा, रेवती 3, शनी. कर्क लग्नाला शुक्र पण बरोबर नाहीये आणि बुध पण बरोबर नाही कर्क लग्नाला. आता हे कुटुंब स्थानामध्ये मघा नक्षत्र पडलंय, तर कुटुंबाचे पैसे जाणार. चतुर्थे शुक्र मघा नक्षत्रात, घर गेलं. मंगळ कुठे आहे? मंगळ तृतीय स्थानात आहे. शनी हा स्तंभी आहे. हा मंगळ कन्येचा आहे आणि त्याच्यावर स्तंभी शनीची दृष्टी आहे. मंगळ आणि शनी पण बरोबर नाही हा प्रॉपर्टीसाठी. नवमोशामध्ये शनी हा, आता शनी कधी हे झाला, ज्या जन्म कधीचा आहे याचा? 7 जुलैचा आहे. आता 12 आणि 7 किती होतात? जुलै महिना येणार ना, तर 12+7 केलं तर जुलै महिना, तर जुलैमध्येच वक्री झालेला आहे. हा 26 अंशाचा शनी आहे, त्याच्यामध्ये 5+ करा, तर 2 तारखेला वक्री झालेला आहे, 2 जुलैला. दोन ऑगस्टला, सॉरी, 12 नाही, 2 तारखेला वक्री झालेला आहे. तर शनी स्तंभी आहे. आता चंद्रकुंडलीकडनं चतुर्थ स्थान बघा. चंद्रकुंडलीच्या चतुर्थात कुठलं नक्षत्र पडलंय? पुष्य. चतुर्थात, चंद्रकुंडलीच्या चतुर्थात आश्लेषा आहे ना लग्न? लग्न आश्लेषा. आश्लेषा नक्षत्र पडलंय आणि आश्लेषा आणि मगा ही संधी आहे जवळजवळ. शनी आहे रेवती नक्षत्रात आणि आश्लेषा हे लॉसचं नक्षत्र आहे, रेवती पण लॉस आहे. आणि आश्लेषा आणि मगा हे कुटुंब स्थानात झालेले आहेत, कुटुंबाचे पैसे गेले सगळे. चंद्रकुंडलीचा दशमेश बघा. चंद्रकुंडलीचा शनी, तो स्तंभी आहे, म्हणून नुकसान झालं वडिलांचं, वडिलांना यश नाही मिळालं. चंद्रकुंडलीचा दशमेश शनी स्तंभी, वडिलांना यश नाही, नुकसान. आता ह्याचं घर होईल का? तो मुश्किल आहे, घर सोडावे लागेल. कसं सोडावं लागेल?
आश्लेषामुळे. आश्लेषामुळे. कर्क राशीमध्ये आश्लेष आहे, तर घर सोडावं लागेल. आता मंगळ आला इथे. चंद्र बघा, लग्नेश म्हणून चंद्र कसा आहे, चंद्राची स्थिती बघा. चंद्राची स्थिती चांगली आहे का? चंद्र हा मंगळाच्या दृष्टीत आहे. चंद्र चांगला आहे. नाही, शनीच्या पुढे आहे. आणि चंद्राच्या पाठी शनी, त्याच्या पाठी केतू, त्याच्या पाठी असं चंद्र फिरून कसा आलाय बघा. तर चंद्र बिघडलेला आहे. लग्नेश म्हणून चंद्र बिघडलेला आहे, मंगळाच्या दृष्टीत आहे. गुरुची दृष्टी लग्नावर आहे. अष्टमेश जो आहे तो भाग्यात आहे. अष्टमेश स्तंभी आहे, पण हा बँकेमध्ये आहे. गुरुची दृष्टी लग्नावर असल्यामुळे बँकेत आहे. कर्क राशीवरती गुरुची त्याच्या उच्च राशीवर दृष्टी आहे. आता नवमोश कुंडलीमध्ये बघा. नवमोश कुंडलीमध्ये जसं वडिलांच्या कुंडलीमध्ये गुरु खराब झाला, तसाच याच्या कुंडलीमध्ये पण गुरु खराब आहे. आर्थिक धोरण मंगळाच्या युतीत शनीच्या दृष्टीत गुरु पूर्ण खराब आहे. चंद्र पण खराब. लग्नेश म्हणून चंद्र खराब, मंगळ शनी बरोबर, आणि गुरु पण खराब आहे. आहे ना? मग आता याचं घर होईल काय? मुश्किल आहे. मंगळ हा शनीच्या ऑपोजिट आहे. मंगळ चंद्र नृपांशात आहे. द्वादशांश कुंडली पण बघा, पितृसौख्याची. मंगळ राहू युती आहे चतुर्थात, आणि शनीच्या दृष्टीत आहे, तर चतुर्थ खराब आहे. हा, इथे चतुर्थ खराब झालेलं आहे. त्रिशांश कुंडलीमध्ये शनी मंगळ युती, राहू केतू दशमात. इथे पण दशम स्थान आहे, खराब केलेलं आहे. आणि चतुर्थेश मंगळ शनी युक्त आहे. हे इथे बघितलं सगळं आहे ना? खराब आहे ना? द्वादशांश एकदा सांगा ना पुन्हा. द्वादशांश कुंडलीमध्ये ही पण बघत जा. पितृचौथ, मंगळ राहू युती चतुर्थात, कर्केचा मंगळ. मंगळ राहू युक्त आहे म्हणून खराब आहे, आणि शनी केतू युती. शनीची दृष्टी चतुर्थावर आहे. हे नृपांश त्यातले सूक्ष्मांश आणि मंगलांश हे चांगले आहेत ना खरं, मग त्याचा काही फायदा नाही होणार का? हे चंद्र मंगळ गुरु सिंह राशीत आहेत ना, नृपांशात. हो. हा, मग बघा ना, तुम्हीच बघा. बिघडलाय ना गुरु. गुरु बिघडलाय. गुरु मंगळाने बिघडला, शनीने बिघडला, चंद्र बिघडला शनीने. काही बाबतीमध्ये त्याला परिणाम करेल चांगले, असं सगळ्या बाबतीत नाही वाईट करणार. काही बाबतीत करेल नृपांश म्हणून, पण ते कोणत्या बाबतीत करेल? त्याच्या करिअरच्या बाबतीमध्ये करेल. दशा कुठली चालू आहे ते पण बघावं लागेल. चंद्रामध्ये चंद्राची दशा चांगली नाही जाणार. चंद्र बिघडलाय. 2032 पर्यंत चंद्राची आहे. चंद्रामध्ये राहू आहे, राहू झाली. चंद्रामध्ये गुरु आहे. चंद्रामध्ये गुरु वाईट जाणार.
गुरुची पण खराब जाणार. आता काय भाड्याने राहत आहेत ना. हो. हम्म. तर घर जाणार पण. विवाह झालाय? नाही. नाही झाला विवाह. गुरु नंतर शनी येणार आणि शनी विवाह अष्टमेश आहे ना झाला मॅडम. की नाही हे बघायला कसं ठरवणार. तुम्ही कुंडली येते, तुम्हाला सांगता आलं पाहिजे की विवाहाचा झालेला नाहीये. कसं सांगणार. आता हा किती वर्षाचा आहे. शनी 30 वर्षाचा आहे. मिनेचा शनी आहे म्हणजे 29 वर्षाचा आहे. आता याचा विवाह झाला की नाही ते कसं. शनी स्तंभी आहे की नाही. सप्तमेश. सप्तमेश शनी स्तंभी आहे, तर विवाह झालेला नाहीये. मग परत जाऊन नवमोशात बघायचं. नवमोशामध्ये चंद्र हा शनीच्या दृष्टीत आहे, तर विवाह झालेला नाहीये. शनीच्या दृष्टीत आहे तर विवाह उशीर आहे, आणि तिथे शनी स्तंभी आहे. आता हा जो रवी आहे, हा तो मूळ कुंडलीमध्ये बघायचा. हा कर्केचा रवी आहे, जलतत्वात आहे, त्याच्यावर शनीची दृष्टी नाही. पण हा शनी आहे ना, चंद्रावर शनीची दृष्टी हा विवाह उशिरा करेल. आणि शनी स्तंभी, हा उशिरा विवाह होईल. मग कधी होईल विवाह. कारण याला प्रॉब्लेम्सच एवढे येणार. कुटुंब स्थान त्याचं खराब आहे. पंचमेश मंगळ शनीच्या दृष्टीत आहे. पंचम स्थान चांगलं आहे का. नाही. पंचमेश मंगळ शनी वक्री शनी स्तंभी शनीच्या दृष्टीत आहे. पंचमेश आणि सप्तमेश एकत्र आहे. शुक्र बुध युती लव्ह मॅरेज करेल. पण पंचमेश मंगळ हा शनीच्या दृष्टीत, तो पण पंचम स्थानामध्ये मुली यायला जवळ, तर मुलगी म्हणजे हे पण लव्ह मॅरेज नाही होणार याचं. एक तर मघा नक्षत्रात आहे आणि पंचम स्थान खराब आहे. पंचमेश मंगळ शनीच्या दृष्टीत, तर मूल व्हायला उशीर, म्हणून विवाहाला उशीर, सगळ्याला उशीर. कारण मूळचा गुरु जो आहे कारक संततीचा, तो पण तिकडे नवमोशात शनीच्या दृष्टीत आहे, तर मूल व्हायला पण उशीर आहे. पंचम स्थान खराब, सप्तम ते खराब आहे, त्याच्यामुळे विवाह उशीर आहे. तर विवाह होईल कधी, तर दशा बघून सांगायचं. 30 आहे ना, तर एकतर कन्येत आल्यावर गुरु, नाहीतर मग डायरेक्ट चंद्रकुंडलीच्या कन्येपेक्षा तुळेत गुरु आल्यावर होईल. चंद्राच्या सप्तमात गुरु आला. कारण खूप तर वय दोन होणार आहे हजार तेव्हा. अठ्ठावीस 28ला कन्येत आहे, 29ला इकडे येईल, 29ला मेष राशीमध्ये शनी येईल. तर मेषेत शनी आला नाही, मिनेत वृषभेत येईल. वृषभेत शनी येईल, तो 7 ते नाही येते. शनीची दृष्टी नाही लागत आहे. मेषेत शनी आलात आणि तुळेत गुरु आला की होईल. म्हणजे ताबडतोब जर लास्ट एंडला असेल तर बघायला लागेल. मॅडम मेषेत शनी आल्यावर त्याचं घर नाही होऊ शकणार का. घर व्हायला मूळचं बघायला लागेल ना. चतुर्थी शुक्र मघा नक्षत्रात आहे, राहुयुक्त आहे, फसगत झाली. कुटुंब स्थान त्याचं खराब झालं, कुटुंबातले सगळे पैसे गेले, म्हणजे धनासाठी कुंडली चांगली नाहीये ना. त्याचा अर्थ त्रिकोणातले स्थान खराब झालेत मॅडम, आणि नवमांशवर शनीची दृष्टी येते अर्थ त्रिकोणाच्या हा, तिन्ही स्थानात. बुध शुक्र राहू अर्थ त्रिकोण 2 6 10 मूळचे. आणि नवमांश मध्ये डायरेक्ट दृष्टी येते मॅडम. त्या सेम नवमांश उघडली ना तुमच्या लक्षात येईल, ते सगळे दृष्टी पडते त्याच्यावर. याच्यातले सगळे अर्थ त्रिकोणांवर शनीची दृष्टी येते. गुरु, चंद्र, मंगळ हे सगळे खराब आहे. गुरु गुरु बिघडला ना की समजायचं लॉस आहे, लॉसची कुंडली.
कारण गुरु हा अर्थ त्रिकोणाचा कारकग्रह, तो बिघडला की लॉसची कुंडली समजायची. आणि तिथे आद्रा आणि रेवती आलं तर लॉस आहे. आश्लेषा बिंदू आहे, मगा धनस्थानात आहे. मॅडम ते कर्ज घेणं आणि कर्ज फेडणं आपण 6व्या स्थान आणि 12व्या स्थानावर बघतो. मग हो, ते कसं प्रिडिक्शन करायचं त्याचं की चांगलं असेल, बलवान असेल तर कर्ज फेडू शकेल. पण हा नाही फेडू शकणार. हा गुरु जो आहे तो बिघडलेला आहे, नीचेचा एक तर. आणि ज्या राशीमध्ये बसलाय गुरु, तो शनी, तो स्तंभी आहे. त्याच्यामुळे षष्ठ स्थानाचं फळ नाही मिळणार त्याला आणि भाग्याचं फळ नाही मिळणार गुरु खराब झाल्यामुळे. ज्या भावाचे स्वामी होतात ना, त्या भावामध्ये परिणाम होतो. झाली का? इथे कसं छान वाटतं सगळं, शुक्र बुध युती चांगली वाटते ना, सगळं व्यवस्थित वाटतं एकदम. ठीक आहे, समजली काय तुम्हाला? ते वडील काय एकटेच करत होते का बिझनेस? हो, एकटेच करत होते. त्यांनी सगळा पैसा त्याच्यात होतला, 1 करोड. मॅडम मॅडम अर्थ त्रिकोणाच्या स्थानांना जरी आपण लक्ष दिलं तरी आपल्याला बरंच क्लिअरिटी येते का हो प्रत्येक हो, पत्रिकेत? अर्ध त्रिकोण बघा, शुक्र बुध शनी, त्याची स्थिती बघा. 2 6 10 मूळचे. आणि जर शनी शुक्राची युती असेल बुधाची, म्हणून हा लक्ष्मी योग सांगतो आपण शुक्र बुधाच्या युतीला. शुक्र बुध पेंडेंट पण घातलं ना, पन्ना आणि बाजूने डायमंड लावा तर लक्ष्मी योग होतो. आणि मंगळ लाभकारक होईल का मॅडम या ठिकाणी जर पंचमेश आणि तो केंद्रामध्ये पण येतोय त्या ताठीसाठी? हा आहे मंगळ चांगला, तृतीय स्थानबली आहे. मंगळाची दृष्टी षष्ठावर, नोकरी लगेच लागली असेल त्याला, तो मंगळाचं तसं काही प्रॉब्लेम नाही. स्थानबली आहे, दशमेश आहे, तो दशमेश तृतीय स्थानात आहे. आणि दशमेश याच्या दशमावर दृष्टी आहे. पण ह्याने व्यवसायासाठी करू नये, व्यवसायाला जाऊ नये, कारण सगळं लॉस आहे इथे. नोकरीच करावी. मंगळावर शनीची दृष्टी आहे ना पण मॅडम? मंगळावरती स्तंभी शनीची दृष्टी आहे. मॅडम कर्ज किंवा फेडलं जायला ह्यासाठी षष्टेश बघायला लागेल का? हा, षष्टेश बघायचा. षष्टेशाच्या दशेमध्ये कर्ज फेडायचं. षष्ठ स्थान ऑपरेट झालं की कर्ज फिटणार. आणि मॅडम मागे तुम्ही एक उपाय सांगितला होता ना, कुठला दिवा लावायचा नैऋत्य दिशेला नैऋत्य म्हणून? दिशेला दिवा लावायचा, ते पण काशाच्या ह्याच्यामध्ये, काशाच्या पंक्तीत. काशाची पंथी असते ना, त्याच्यामध्ये नैऋत्येला दिवा लावायचा तर कर्ज फिट. ओके. मॅडम पैसे परत मिळवण्यासाठी काय करायचा उपाय? कोणाला दिलेत पैसे बाहेर म्हणून आणि ते परत यायला पाहिजे? बरेचसे गोष्टी आहेत, लसणाच्या पाकळ्या आहेत, लवंग आहे 5, त्या ठेवायच्या मागताना पैसे. आणि आणखी बरेच उपाय आहेत पैसे मागायसाठी, सांगेन मी. ठेवायच्या म्हणजे कुठे ठेवायच्या? मुळामध्ये, पुडीमध्ये ठेवायच्या, पॉकेटमध्ये मागायला जाताना. आणि मुळात तुमचे पैसे रिटर्न यायचे योग पाहिजे. जर जाणार असतील, अशी नक्षत्र असतील व्ययस्थानामध्ये, लाभस्थानात, तर पैसे गेले, डुबले. आता ह्यांचे कसे मघा पडलाय तर डुबले, कारण व्ययश धनात आहे. मघा नक्षत्र, व्ययश गेला धनात. ते पैसे त्याचं नाव लिहायचं असं काहीतरी सांगितलं होतं मॅडम तुम्ही कागदावर, ते काय लक्षात नाही येते. काय? ज्याच्याकडनं पैसे घ्यायचे त्याचं काहीतरी नाव लिहायचं पेपर्सवर असं हा काहीतरी. हा ते ते काय होतं? पेपरवर नाव लिहायचं आणि ते उशीखाली ठेवायचं. आणि सकाळी त्याला, म्हणजे ते सांगायचं त्याला की पैसे, पॉझिटिव्हच बोलायचं, ह्याच्याकडे पैसे येऊ दे, म्हणजे तो माझे पैसे फेडेल, असं पॉझिटिव्ह गोष्टीने बोलायचं. की त्याच्याकडे पैसे येऊ दे, तर त्याच्याकडे पैसेच नसतील तर कसे फेडणार. तर त्या पेपरवरती बोलायचं की पॉझिटिव्ह ह्याने, की पैसे येऊ दे त्याच्याकडे, असं हे करून मग नंतर तो ती
जी काही कागद आहे तो ठेवायचा देवाऱ्यात. असं करायचं 2-4 वेळा. मी आणखीन उपाय सांगेन पैसे रिटर्न साठी. हा, आणि प्रॉपर्टी विकायसाठी उपाय. मंगळाचा जप. जमिनीवर बसून जेवा मंगळ चांगला नसेल तर. ओके. मॅडम प्रॉपर्टी होण्यासाठी, घर बांधून होण्यासाठी. घर बांधायला पैसे पाहिजे. नाही नाही, पैसे तयार असले तरी अडचणी आल्या तर काय करायचं? घर बांधायसाठी जर चतुर्थावर गुरुची दृष्टी असेल तर घर बांधून होईल. चतुर्थातच गुरु असेल तर चतुर्थातच गुरु असेल पण तरी तर अडचणी येतात मग हम्म, काय करायचं? नक्षत्र बघा. हं? मंगळच बघा. मंगळ मंगळ चांगला आहे काय? मंगळ त्याच्यात आहे, तुळेत. तुळेचा मंगळ आहे. त्याच्यासाठी उपाय काय? मंगळाचाच जप आहे. घर मंगळात बांधताना मंगळाचाच जप. आणि गणपती स्तोत्र. मंगळासाठी गणपती स्तोत्र, केतूसाठी पण गणपती स्तोत्र. आणि मंगळ भूमीवरती बसून जेवायचं. आणि स्वयंपाकघराच्या खोलीतच जेवायचं. स्वयंपाकघरामध्ये अग्नी असतो तर तिथे अग्नी जास्त प्रज्वलित व्हायला तुम्हाला त्यासाठी स्वयंपाकघरातच पाटावर बसून जेवायचं, लाकडाच्या पाटावर. लाकूड हे अग्नितत्वाचं आहे. लाकडाच्या पाटावर पूर्वी आपण लाकडाच्या पाटावर बसूनच जेवत होतो आणि स्वयंपाकघराच्या खोलीतच जेवत होतो आपण. पण आता नाही, आपण टीव्ही समोर जेवतो डायनिंग टेबलवर. तर त्याच्यामुळे तसे प्रॉब्लेम्स पण होतात. आपण एकत्र बसून स्वयंपाक खोलीत जेवत होतो सगळीजण फॅमिली बसून. हो, आधी जेव्हा आता ते गेलं. हो, आता गेलं ते. पण नाही, किती तसं नाही. स्वयंपाक खोलीतच बसून खाली जमिनीवर बसून जेवायचं किंवा पाटावर. तर मंगळ तुमचा चांगला होतो. ओके. मॅडम चतुर्दश तृतीयात असेल तर घर होत नाही का? असं काही नाहीये चतुर्थी तृतीयात असेल तर. मंगळ आणि तुमचं चतुर्थ स्थान बघायचं. केतूची नक्षत्र असतील तर नाही होणार घर. मंगळ बिघडला तर घर नाही होणार.